श्रोतेहो नमस्कार. आढावा विधानसभा मतदारसंघांचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. नाशिक जिल्ह्यातल्या 7 विधानसभा मतदारसंघांमधल्या राजकीय परिस्थितीचा आढावा, निवडणुकीवर प्रभाव पाडणारे विविध घटक यांची माहिती आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत दिसत आहे. याशिवाय तिसरी आघाडीही तयार होत आहे, त्याचा मतदारसंघांवर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. नाशिक, दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आणि त्यांचं मनोधैर्य वाढलं. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य, देवळाली, इगतपुरी, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या मतदारसंघांचा आढावा आज आपण घेणार आहोत. नाशिक जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6, भाजपचे 5, शिवसेनेचे 2, काँग्रेसचा 1 आणि MIMचा 1 याप्रमाणे पक्षीय बलाबल होतं. मात्र राज्यात मध्यंतरी घडलेल्या घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व 6 आमदार भाजपाकडे आले. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे 2 असे एकूण 13 आमदार महायुतीचे आहेत. असं असताना लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने आता विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीही सतर्क झाली आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या नाशिक विधानसभा मतदारसंघाचे एकूण 3 मतदारसंघ झाले आहेत. यात नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि मध्य नाशिक अशा 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातल्या पूर्व नाशिक मतदारसंघात सलग 2 वेळा भाजपनं बाजी मारली आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उत्तमराव ढिकले निवडून आले. मात्र 2014 मध्ये भाजपचे बाळासाहेब सानप निवडून आले. 2019 मध्ये भाजपने बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात दाखल झालेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. नाराज झालेल्या बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली. निवडणुकीत ढिकले यांनी सानप यांचा पराभव केला. मात्र 5 वर्षात बदललेल्या राजकारणात बाळासाहेब सानप हे पुन्हा भाजपात दाखल झाले असून या निवडणुकीत ते इच्छुक उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे देखील या मतदारसंघातून इच्छुक आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जगदीश गोडसे आणि अतुल मते तर काँग्रेसकडून विजय राऊत उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पश्चिम नाशिक मतदारसंघ पूर्वीच्या नाशिक मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सिडको आणि सातपूर विभागाला एकत्र करून पश्चिम नाशिक मतदारसंघ तयार करण्यात आला आहे. या मतदारसंघात सिडको आणि सातपूर या कामगार वसाहतीचा तसंच औद्योगिक क्षेत्राचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात कळवण, सटाणा, मालेगाव म्हणजेच कसमा मतदारांचा कल महत्वाचा आहे. तसंच जळगाव आणि धुळ्याकडचे मतदारही मोठ्या प्रमाणात असल्याने खानदेशी मतदार गट प्रभावी आहे. त्याचप्रमाणे सातपूर परिसरात कामगार म्हणून राहणारे हिंदी भाषक मतदारही मोठ्या प्रमाणात आहेत. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार नितीन भोसले यांनी भाजपचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र 2014 आणि 2019 यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या सीमा हिरे यांनी सलग 2 वेळा बाजी मारली. यंदा या मतदारसंघातून भाजपाकडूनच इच्छुकांची संख्या अधिक आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणारे डॉक्टर अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार गटात असून त्यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, त्याचबरोबर महाविकास आघाडीतला घटक पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉक्टर DL कराड यांनी देखील आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नाना महाले तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पक्षाचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख हे देखील इच्छुक आहेत. मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघ इथे मराठा, दलित आणि मुस्लिम मतदार अधिक आहेत. बहुशः नाशिकच्या गावठाण भागाचा समावेश या मतदारसंघात आहे. तसंच कॉलेज रोड, गंगापूर रोड या उच्चभ्रू वसाहती सुद्धा या मतदारसंघात येतात. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस वसंत गीते यांनी तत्कालीन माजी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांचा सुमारे 32,000 मतांनी पराभव केला होता.
2014 मध्ये मात्र भाजपच्या उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी तत्कालीन आमदार असलेले वसंत गीते यांचा पराभव केला. यंदा फरांदे हॅट्रिक करण्यासाठी तयारी करत असल्या तरी इतरही उमेदवार स्पर्धेत आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या डॉक्टर हेमलता पाटील यांच्यासह सुमारे 14 दावेदार आहेत. माजी आमदार वसंत गीते यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने निवडणूक लढवायला उत्सुक आहेत. माजी महापौर विनायक पांडे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. एकूण या मतदारसंघात बंडखोरीची चिन्ह अधिक आहेत. आता जाणून घेऊया देवळाली विधानसभा मतदारसंघाबद्दल. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत तयार झालेल्या या मतदारसंघात नाशिक रोड परिसर आणि नाशिक तालुक्याचा समावेश होतो. हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच अनुसूचित जातींकरता राखीव आहे आणि तो शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात तब्बल 25 वर्ष शिवसेनेचे माजी मंत्री बबनराव घोलप हेच निवडून येत होते. मात्र 2012 मध्ये त्यांच्यावर गैरव्यवहारांचे आरोप झाले आणि 2014 मध्ये त्यांचे पुत्र योगेश घोलप यांना संधी देण्यात आली. गेल्या निवडणुकीत मात्र घोलप घराण्याचं वर्चस्व संपवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सरोज अहिरे यांनी बाजी मारली. त्या पूर्वी भाजपच्या नगरसेवक होत्या. मात्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत अहिरेंना 84,326 मतं मिळाली तर पराभूत झालेले योगेश घोलप यांना 42,624 मतं मिळाली. दरम्यान राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. सरोज अहिरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाला साथ दिली. त्याचे बरे वाईट जे काही असतील ते परिणाम या निवडणुकीत जाणवणारच. गेल्या 5 वर्षात त्यांच्या या मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीकडून ही जागा कोणाला जाणार हे स्पष्ट झालं नसलं तरी उद्धव ठाकरे गट किंवा शरद पवार गटाला ही जागा मिळणार हे जवळपास निश्चित आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने शहर अध्यक्ष अविनाश शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ राज्यातला संवेदनशील मतदारसंघ म्हणून मालेगाव मध्य मतदारसंघाचा उल्लेख केला जातो. यंत्रमागाचं शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या मालेगाव शहराचा समावेश या मतदारसंघात आहे. सुमारे 80% मुस्लिम समाजाचं प्राबल्य असून या मतदारसंघात यापूर्वी जनता दलाचं वर्चस्व होतं. सेक्युलर जनता दलाचे नेते निहाल अहमद यांनी या मतदारसंघाचं तब्बल 25 वर्ष प्रतिनिधित्व केलं होतं. निहाल अहमद यांना त्यांचे शिष्य मानले जात असलेल्या रशीद शेख यांनी 1999 मध्ये पराभूत करून बाजी मारली होती. त्यानंतर 2004 मध्ये पुन्हा ते निवडून आले. 2008 मध्ये मात्र या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन मालेगाव बाह्य मतदारसंघ वेगळा झाला. त्यातच मालेगाव मध्यमध्ये धर्मगुरू आणि सध्याचे MIMचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी राजकारणात सक्रिय प्रवेश केला. जनसुराज्यकडून त्यांनी निवडणूक लढवली आणि शेख रशीद यांचा पराभव केला. आता ते MIMचे आमदार आहेत. माजी आमदार शेख रशीद यांचे पुत्र आसिफ शेख, काँग्रेसचे एजाज बेग, समाजवादी पार्टीच्या शाने हिंद या संभाव्य दावेदार आहेत. शाने हिंद या निहाल अहमद यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांना मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून 1,98,000 इतकी मतं मिळाली होती. त्यामुळे महाविकास आघाडीला या मतदारसंघातून विजयाची अपेक्षा आहे. मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ पूर्वीच्या दाभाडी विधानसभा मतदारसंघाचं रूपांतर मालेगाव बाह्य मतदारसंघात झालं. मात्र त्यापूर्वीपासूनच सध्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते दादा भुसे सलग 4 वेळा निवडून आले. दाभाडी मतदारसंघ असतानाच एकेकाळी नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात दबदबा असलेल्या भाऊसाहेब हिरे घराण्याच्या वारसांना भुसे यांनी आव्हान दिलं होतं आणि ते प्रशांत हिरे यांना पराभूत करून निवडूनही आले. मालेगाव बाह्य मतदारसंघ 2008 मध्ये तयार झाल्यानंतरही दादा भुसे यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं. अर्थात 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत तत्कालीन काँग्रेस उमेदवार तुषार शेवाळे यांनी त्यांना चांगली लढत दिली. मात्र विजय भुसे यांचा पराभव झाला. राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर कृषी मंत्री पदाची जबाबदारी त्यांना मिळाली होती. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले. त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले हिरे घराण्याचे वारस अद्वै हिरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. हिरे घराण्याचे एकूण प्राबल्य बघता त्यांना उद्धव ठाकरे गटाने अगोदर त्यांना उपनेतेपद दिलं आणि नंतर उमेदवारी निश्चित केली. त्यामुळे दादा भुसे आणि अद्वै हिरे यांची उमेदवारी अधिकृतरित्या घोषित होणेच बाकी आहे.
याशिवाय गेल्यावेळी दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे डॉक्टर तुषार शेवाळे यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने उमेदवारी न दिल्यानं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. याच मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बंडू काका बच्छाव तयारी करत आहेत. मात्र असे असले तरी अदवई यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. इगतपुरी विधानसभा मतदारसंघ. इगतपुरी हा मतदारसंघ आदिवासी बहुल असून तो अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात कायम काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिलं आहे. अपवाद केवळ एकदा भाजप आणि एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. नंदुरबारमध्ये विक्रमी वेळा खासदार म्हणून निवडून आलेले काँग्रेसचे माणिकराव गावित यांची कन्या निर्मला गावित नाशिक शहरात वास्तव्यास आल्यानंतर त्या 2 वेळा नाशिक महापालिकेच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यात त्या विजयी झाल्या. 2014 मध्ये भाजपाची लाट असतानाही पुन्हा निर्मला गावित विजयी झाल्या. 2019 मध्ये मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि वातावरण फिरलं. ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांनी निर्मला गावित यांचा पराभव केला. त्यानंतर हिरामण खोसकर या मतदारसंघाचं नेतृत्व करीत असतानाच अलीकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे खोसकर यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. साहजिकच शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात कायम राहिलेल्या निर्मला गावित यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाला आहे. ही जागा काँग्रेसकडे असल्याने महाविकास आघाडीत ही जागा बदलून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे जाण्याची शक्यता आहे किंवा निर्मला गावित काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हिरामण खोसकर हे महायुतीचे उमेदवार असतील असं जवळपास स्पष्ट झालं आहे. दरम्यान या राखीव मतदारसंघातही 20 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे भाऊसाहेब डगळे यांना उमेदवारी घोषित केली आहे. मात्र मुख्य लढत निर्मला गावित आणि हिरामण खोसकर यांच्यातच होण्याची शक्यता आहे. या विधानसभा मतदारसंघांमधल्या एकूण राजकीय स्थितीविषयी ज्येष्ठ पत्रकार अभिजित कुलकर्णी यांनी सांगितलं. नाशिक शहरातले 3ही मतदारसंघ सध्या भारतीय जनता पार्टीचे इथे आमदार आहेत. गेल्या पंचवार्षिकातही भारतीय जनता पार्टीचेच आमदार इथे निवडून आले होते. तत्पूर्वी मनसे या पक्षाला नाशिककरांनी संधी दिली होती. ही गेल्या 3 निवडणुकीची साधारण आपल्याला समरी म्हणता येईल. यंदाची परिस्थिती मात्र राजकीय सगळ्या परिप्रेक्षावर खूप बदललेली आहे. नाशिक शहर हे एक प्रगतिशील शहर असलं आणि वेगाने वाढत असलं, इथे लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत की रोजगार वाढला पाहिजे, इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर आली पाहिजे, इंडस्ट्रीयल मोठे प्रोजेक्ट आले पाहिजेत, कनेक्टिव्हिटी अधिक चांगली झाली पाहिजे, मग ती एअर कनेक्टिव्हिटी असो की रस्त्यांची असो. समृद्धी महामार्गही अजून पूर्ण झालेला नाहीये आणि नाशिक मुंबई रस्ता जो आहे तो दरच पावसाळ्यात अत्यंत दयनीय अवस्था होते. या सगळ्या समस्या सोडवणारे, याच्यावर तोडगा काढणारे लोकप्रतिनिधी नाशिककरांना हवे आहेत. त्या दृष्टीनेच गेल्या वेळेसही नाशिककरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतदान केलं होतं. पण यंदाच्या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतरची परिस्थिती गेल्या वेळेस सारखी निश्चितपणे दिसत नाही. आपल्याला ती आहे असंही म्हणता येत नाही. भाजपचा इथे दावा राहणार आहे अर्थातच, कारण गेल्या 10 वर्षापासून हे मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत. त्याच्यामुळे भाजप इथला दावा सोडेल शहरावरच्या 3ही मतदारसंघाच्या, याची यत्किंचितही कुठे शंका दिसत नाहीये. आणि नाशिक पूर्व आणि पश्चिम या दोन्ही मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत इथे महायुतीच्या उमेदवाराला थोडाफार का होईना लीड मिळालेला आहे. प्रतिकूल परिस्थिती असतानाही आणि शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल मोठ्या प्रमाणावर नाराजी असतानाही या 2 मतदारसंघांमध्ये भाजप आघाडीवर राहिलेली आहे. पश्चिम मध्येही जर का आपण बघितलं तर या मतदारसंघाची साधारण मानसिकता ही हिंदुत्ववादी म्हणा किंवा भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या दृष्टीने झुकलेली आहे. त्या उलट मध्य मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या अननोन उमेदवाराला सुद्धा चांगला लीड मिळाला होता. आणि इथली जी एकंदरीत रचना आहे सर, इथे मुस्लिम आणि एससी समाजाचं मतदान हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आणि हे दोन्ही समाज जर का महायुती बरोबर राहिले नाहीत तर मात्र महायुतीला नक्कीच फरक पडू शकतो. महाविकास आघाडीला त्याचा ऍडव्हान्टेज मिळेल. तिथे बंडखोरी होण्याची खूप शक्यता आहे. मध्य नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणावर इच्छुक असल्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये. नाशिक बाह्यबद्दल बोलायचं झालं तर हा परंपरेने शिवसेनेबरोबर राहिलेला मतदारसंघ होता. गेल्या निवडणुकीत प्रथमच राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांनी त्यांचा पराभव केला गोलप परिवाराचा. त्याच्यामुळे त्या थोडं सरप्राईज एलिमेंट ठरल्या होत्या. यंदाही त्या प्रबळ दावेदार असतील अजित पवार गटाकडून. तसंच भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा इथे काही नव्याने नावं पुढे येत आहेत. इगतपुरी हा तसा आदिवासी
आदिवासी क्षेत्रासाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. इथे गेल्या वेळेस ऐन वेळेस काँग्रेसमध्ये गेलेले हिरामण खोसकर हे निवडून आले होते. यंदा ते दावेदारी करतील, पण ते नेमकी दावेदारी कोणाकडून करतील हा अजूनही तसा अनिश्चिततेचा विषय ठरलेला आहे. तिथले ताणेबाणे खूप स्थानिक पातळीवरचे वेगळे आहेत आणि तो मतदारसंघ इगतपुरी, त्र्यंबकेश्वर असा वेगवेगळ्या पद्धतीने वाटला गेलेला आहे. त्याच्यामुळे तिथलं गणित खूप गुंतागुंतीचं आहे. मालेगाव बाह्यचं जर का आपण म्हणलं तर इथे आता नाशिकचे पालकमंत्री असलेले शिंदे शिवसेनेचे दादा भुसे हे सातत्याने निवडून येत आहेत. आताही आपण जर का परिस्थिती बघितली तर आज तरी आजच्या घडीला तरी भुसेंसमोर तगडा असा विरोधक कोण आहे नेमका हा सांगता नाही येत. मालेगाव मध्य हा जो मतदारसंघ आहे हा मुख्यतः मुस्लिम डॉमिनेशन म्हणूयात किंवा मुस्लिम समाजाची इथे अर्थातच प्राबल्य असल्यामुळे इथे कायमच आतापर्यंत मुस्लिम उमेदवार निवडून आलेला आहे. यंदाही त्यात काही फार फरक पडेल अशी गोष्ट नाहीये. त्याच्यामुळे इथलं चित्र सुद्धा काही असं स्पष्ट आहे असं म्हणता येणार नाही. या विधानसभा मतदारसंघांमधल्या राजकीय परिस्थितीविषयी ज्येष्ठ पत्रकार सचिन अहिरराव यांनी विश्लेषण केलंय. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता नुकतीच लागू झाली असली तरी इच्छुक महिनाभर आधीपासूनच कामाला लागले होते. त्यातही शिवसेना आणि राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांच्या विभाजनामुळे अनेक शक्यता निर्माण होऊन नाशिक शहरातील प्रत्येक मतदारसंघात सर्व पक्षांचे मिळून किमान डझनभर इच्छुक आपापल्या उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. आणि म्हणूनच जागा वाटप आणि उमेदवारी निश्चिती अशा दुधारी तलवारीवर सर्वच राजकीय पक्षांना चालावे लागणार आहे. महायुती आणि महाआघाडीने ही चाल कितीही सावधपणे करण्याचा प्रयत्न केला तरी कुठे ना कुठे घायाळ होणं हे त्यांच्या सर्वच घटक पक्षांसाठी अटळ आहे. रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासात नाशिक देशभरात 9व्या स्थानावर असल्याचं नुकत्याच झालेल्या एका पाहणीत स्पष्ट झालं आहे. पण शहरीकरणाच्या या गतीला पूरक असा नाशिकचा विकास होतो आहे का या प्रश्नाचं उत्तर फारसं आशादायी नाही. नाशिक शहरातील मध्य, पूर्व आणि पश्चिम या तीनही मतदारसंघात गेल्या 10 वर्षांपासून भाजपसारख्या सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. महानगरपालिकेतही भाजपचीच सत्ता होती. पण नाशिक शहराला याचा कितपत फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. दळणवळणाच्या बाबतीत तर नाशिकची कधी नव्हे इतकी आबाळ या कालावधीत झालेली दिसते. नाशिक मुंबई महामार्गाची भयानक दुरवस्था हे दुखणं तर आता जुनाट आणि जटिल बनलं आहे. मेट्रो नियो प्रकल्प, नाशिक ते नाशिक रोड दरम्यान दुहेरी उड्डाण पूल, नाशिक पुणे सेमी स्पीड रेल्वे अशी एक ना अनेक आश्वासनं टांगणीला लागलेली आहेत. जवळपास 2 वर्षांहून अधिक काळ नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू असल्याने शहरांतर्गत अनेक प्रश्न वाऱ्यावर आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही चाळण झालेली आहे. मोठ्या औद्योगिक प्रकल्पांची नाशिककरांना असलेली आसही कोरडीच राहिली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजन आणि निधी बाबतीतही नाशिकला फारसं गांभीर्यानं घेतलं गेल्याचं दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर सिडकोतील घरं फ्री होल्ड करणं आणि विविध विकास कामांचं भूमिपूजन करणं आदी कामं सत्ताधाऱ्यांनी केली आहेत. पण त्यामुळे नाशिककरांचं किती समाधान होईल हा प्रश्नच आहे. या नाराजीचा सामना नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल डिकले आणि नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांना करावा लागणार आहे. याशिवाय इच्छुकांची रीगही या विद्यमान आमदारांना आणि त्यांचा पक्ष असलेल्या भाजपला डोकेदुखी ठरणार आहे. महायुतीतील 3 आणि महाआघाडीतील 3 यांच्यासह त्यांचे घटक पक्ष असलेल्या मनसे, माकप सारख्या पक्षातील इच्छुकांची झुंबड नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे. ढोबळमानाने सांगायचं तर विद्यमान सत्ताधाऱ्यांविषयी नाशिककरांमध्ये असलेला असंतोष महाआघाडीला संधी देणारा असला तरी संभाव्य अनागोंदीवर ते किती नियंत्रण मिळवतात यावर त्यांचं यश अवलंबून आहे. नाशिकला लागून असलेल्या देवळाली आणि इगतपुरी मतदारसंघांमध्येही गेल्या पंचवार्षिक मध्ये फारसा काही लक्षणीय बदल घडलेला नाही. त्यामुळे तिथल्या समस्या जैसे थे आहेत. श्रोते हो, आपला आढावा विधानसभा मतदारसंघांचा हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर आणि आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्टवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, समन्वय जीवन भावसार, लेखन आणि माहिती संकलन संजय पाठक, निर्मिती सहाय्य राजेश शेजोळे, संपादन गौरी देशमुख आणि निवेदन राजेश शिरभाते आणि गौरी देशमुख.